नमस्कार, मी राजेंद्र मगर, दिव्य कृपा यूट्यूब चॅनल संचालक. सर्व सदस्यांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण कॅथोलिक धर्माचे पहिले कीर्तनकार श्री बन्सी महाराज साळवे यांच्या कीर्तनाचा लाभ घेणार आहोत. त्यांचं कीर्तन हे समाजासाठी, आपणा सर्वांसाठी प्रबोधन असं ठरलेलं आहे. कारण आजपर्यंतच्या सेवेमध्ये त्यांनी त्यांच्या विनोदातून, मिश्किलपणातून, हजरजबाबीपणामध्ये त्यांनी सुवार्ता घोषवण्याचं काम केलेलं आहे. प्रभू वचनाचा प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. आज त्यांची प्रकृती ठीक नसतानासुद्धा त्यांनी मोठ्या आनंदाने त्रास घेऊन आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण योबाच्या कथेचा आधार घेऊन त्यांनी आपल्याला केलेलं प्रबोधनाचा लाभ घेऊया. राजाला राजाला वंदन येशू राजाला. बोला. राजाला राजाला वंदन येशू राजाला. हे राजाला राजाला वंदन ख्रिस्त राजाला. राजाला राजाला वंदन येशू राजाला. हे पित्याला पित्याला वंदन स्वर्गीय पित्याला. पित्याला पित्याला वंदन येशू राजाला. हे कैसकी देव पुत्राला. दैत्याची देव पुत्राला. कैसकी पवित्र आत्म्याला. दैत्याची पवित्र आत्म्याला. त्रैक्याला त्रैक्याला वंदन पवित्र त्रैक्याला. त्रैक्याला त्रैक्याला वंदन येशू त्रैक्याला. हे राजाला राजाला वंदन ख्रिस्त राजाला. राजाला राजाला वंदन येशू राजाला. हे तैसची मारिया मातेला. दैत्याची मारिया मातेला. हे तैसची मारिया मातेला. दैत्याची मारिया मातेला. हे राजाला राजाला वंदन येशू राजाला. राजाला राजाला वंदन कैसे राजाला. हे राजाला राजाला वंदन येशू राजाला. राजाला राजाला वंदन येशू राजाला. हो, कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ करीत असताना परमेश्वराचं वंदन, त्याचं स्तवन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याप्रमाणे कीर्तनाचं वंदन झालेलं आहे. मग आता कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे प्रार्थना. कीर्तन म्हणजे प्रार्थना. कीर्तन म्हणजे प्रार्थना. आणि प्रभू नामाची घोषणा, येशू नामाची घोषणा. प्रभु नामाची घोषणा. प्रभु नामाची घोषणा. येशू नामाची घोषणा. येशू नामाची घोषणा. प्रभु नामाची घोषणा. येशू नामाची घोषणा. कीर्तन म्हणजे अमृत. कीर्तन म्हणजे अमृत. कीर्तन म्हणजे अमृत.
आणि करी मृतास जिवंत, करी मृतास जिवंत, करी मृतास जिवंत, करी मृतास जिवंत, हे करी मृतास जिवंत, करी मृतास जिवंत, करी मृतास जिवंत, करी मृतास जिवंत. जसा अमृत मेलेल्या माणसाला जिवंत करतं त्याप्रमाणे कीर्तन हे झोपलेल्या माणसाला जागा करीत असते. ज्याला सैतानाने छेडलेलं आहे, ज्याच्या पकडा केलेला आहे, अशाला झोपेतून उठवणं, पापापासून दूर करणं हे कीर्तनाचं काम आहे. अजून कीर्तन काय आहे? काही लोकांच्या दृष्टीने कीर्तन म्हणजे मनोरंजन, कीर्तन म्हणजे मनोरंजन, कीर्तन म्हणजे रंजन, आणि घाली डोळ्यात अंजन, घाली डोळ्यात अंजन, घाली डोळ्यात अंजन, घाली डोळ्यात अंजन, डोळ्यात अंजन, घाली डोळ्यात अंजन. कीर्तन म्हणजे समाज प्रबोधन, कीर्तन म्हणजे समाज प्रबोधन, आणि मिळे स्वर्गातील धन, मिळे स्वर्गातील धन, मिळे स्वर्गातील धन, मिळे स्वर्गातील धन. कीर्तन म्हणजे समाज जागृती, कीर्तन म्हणजे समाज जागृती, कीर्तन म्हणजे समाज, जागृती. आणि आहे भारतीय संस्कृती, 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 आहे भारतीय संस्कृती. पण काय होतं, कीर्तन म्हटल्यावर कपाळाला पडते आठी, कपाळाला पडते आठी, कपाळाला पडते आठी, आणि टी व्ही पुढं गर्दी मोठी, सिनेमाला 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 गर्दी मोठी. नये मज मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला ईश्वर, येईल तैसा बोल ख्रिस्त ख्रिस्त, तुझ्या पायावरी लोटांगण, तुझ्या पायावरी माझे, तुझ्या पायावरी माझे लोटांगण, तुझ्या पायावरी माझे, म्हणा तुझ्या पायावरी माझे लोटांगण, तुझ्या पायावरी माझे लोटांगण. म्हणून ही जागा जी आहे, येशू ख्रिस्ताने सांगितलं की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतात त्या ठिकाणी मी हजर आहे. म्हणून असा या जागेचा महिमान ख्रिस्त उतरला राजा, या जागेचा महिमान ख्रिस्त उतरला राजा, अरे असा या जागेचा महिमान ख्रिस्त उतरला राजा, या जागेचा महिमान ख्रिस्त उतरला राजा, ख्रिस्त उतरला राजा, ख्रिस्त उतरला राजा, ख्रिस्त उतरला राजा. आणि असा या जागेचा महिमान ख्रिस्त उतरला राजा, या जागेचा महिमान ख्रिस्त उतरला राजा, या जागेचा महिमान ख्रिस्त उतरला राजा. स्तोत्रकर्ता दावीद 150 स्तोत्रामध्ये म्हणतो, खळखळणारे टाळ आणि झंझाणाऱ्या झांजा वाजून परमेश्वराचं स्तवन करा, प्रत्येक श्वासमय प्राणी परमेश्वराचं स्तवन कर. 92 स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की सतार
वाजवून विना वाजवून परमेश्वराचं स्तवन करा, टाळ वाजवून परमेश्वराचं स्तवन करा, फकवाज वाजवून परमेश्वराचं स्तवन करा, दशतंतू वाजवून परमेश्वराचं स्तवन करा. आणि म्हणून आपण सर्वजण आता वर हात करून टाळ्या वाजवूया. कारण 92 स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, हो सर्व लोक हो टाळ्या वाजवा आणि परमेश्वराचा जय जयकार करा. सर्व लोकांना टाळ्या वाजवू सांगितलेलं आहे. आणि म्हणून हाताने टाळी मुखाने नाम जय जय बोला येशू नाम. हाताने टाळी मुखाने नाम जय जय बोला येशू नाम. हाताने टाळी मुखाने नाम जय जय बोला येशू नाम. जय जय बोला येशू नाम. येशू नाम येशू नाम. हाताने टाळी मुखाने नाम जय जय बोला येशू नाम. हाताने टाळी मुखाने नाम जय जय बोला येशू नाम. हाताने टाळी मुखाने नाम जय जय बोला येशू नाम. एका ठिकाणी एका बाबाचं कीर्तन चाललेलं होतं आणि एक बाई कीर्तनासारखी रडायची. कीर्तन संपल्यावर बाबाने तिला विचारलं, म्हणे बाई कीर्तनात तू का रडत होती, काय झालं, तुझ्या घरामध्ये काही दुःख झालं का? ते म्हणे नाही बाबा, म्हणे तुमची दाढी, तुम्ही हात इकडं तिकडं मुंडकं हलवायचे, हावभाव करायचे, तेव्हा तुमची दाढी हलायची. काय झालं म्हणे, तर दाढी हलणार साहजिक आहे. नाही म्हणे माझा दाढीवाला बोकडे असंच म्हणे हातपाय खोडून मिळाला म्हणे. सांगायचं तात्पर्य काय की लोक अर्थाचा अनर्थ करतात. एकदा मी वसईला कीर्तनाला गेलो. आमचे धाकटे बंधू त्यांनी आमंत्रण दिलं होतं, प्राध्यापक साळवे. आणि त्या ठिकाणी मी जात असताना लोकलचा प्रवास, भयंकर गर्दी, अति जलद अशी ती लोकल होती. इकडून माणसं, तिकडून पुढून मागून चौबरून माणसं. आता त्यावेळी काय झालं, मला नेमकी पायाला खाज आली आणि माझा हात मला सापडे ना. इकडून तिकडून मी हात ओढून काढला आणि पाय खाजवायला लागलो. पाय खाजवीत असताना पुढचा माणूस म्हणे, मिस्टर क्या करताय? मी म्हणलं आम्हाला पाव खाजवत आहे. तो म्हणे तुम्हाला नाही आम्हाला पाव आहे. म्हणजे मी त्याचा पाय खाजीत होतो, दुसऱ्याचा माणसाचा पाय खाजीत होतो. म्हणजे असं कधी कधी होत असतं. आणि म्हणून हा प्रवास जीवनाचा प्रवास, म्हणजे जीवन म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे की लाईफ इज ॲन इंटरवल बिटवीन बर्थ अँड डेथ. म्हणजे जन्म एक टोक आणि मृत्यू हे शेवटचं टोक, आणि मध्ये असतं ते जीवन म्हणजे लाईफ. म्हणजे जीवन चांगलं वागलं पाहिजे आपण. आता सर्वांनी वर हात करा आणि टाळ्या वाजवा. काय टाळी वाजवा, टाळी वाजवा, वाजवा, टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा वाजवा. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 8. देव प्रेम आहे, देव प्रेमळ आहे, देव प्रेम आहे. आणि माणसा तू शोधून पाहे, माणसा तू शोधून पाहे. माणसा तू शोधून पाहे, माणसा तू शोधून पाहे, माणसा तू शोधून पाहे, माणसा तू शोधून पाहे. याकोबाचं पहिलं पत्र अध्याय 1 वचन 15. वासना झाली गर्भवती, वासना झाली गर्भवती, वासना झाली गर्भवती, आणि झाली पापाची निर्मिती, झाली पापाची निर्मिती, झाली पापाची निर्मिती, झाली पापाची निर्मिती. वासनेच्या पोटी पापाची निर्मिती. पाप
परिपक्व झालं म्हणजे मरण उपजवतं असं याकोब म्हणतो. आणि म्हणून पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 8 त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, प्रीती ही पापाची रास झाकून टाकते. तुमची पापे दाखेसारखी लाल असली आणि बर्फासारखी मी ती पांढरी करीन, किरमिजी रंगासारखी असली तर मी ती लोकरीसारखी करीन, असा यशाया संदेशला पहिला अध्याय 18 वचनामध्ये म्हणतो. आणि म्हणून हे पाप किती मोठं असलं तर त्याला प्रीती झाकून टाकीत असते. आणि म्हणून ख्रिस्त काय म्हटला, गेले सांगून येशू ख्रिस्त न कर वैऱ्यावरती प्रीत. गेले सांगून येशू ख्रिस्त न करा 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 वैऱ्यावरती प्रीत. अरे सारं काही बोलण्यात, सारे काही बोलण्यात, सारं काही बोलण्यात, सारे काही बोलण्यात, काय ठेवलंय वागण्यात, काय ठेवलंय वागण्यात, काय ठेवलंय आचरणात. काय ठेवलंय आचरणात. अरे ख्रिस्त ठेवलाय बायबलात न करा वैऱ्यावरती प्रीत. ख्रिस्त ठेवलाय बायबलात न करा वैऱ्यावरती प्रीत. गेला सांगून येशू ख्रिस्त न करा वैऱ्यावरती प्रीत. गेला सांगून येशू ख्रिस्त न करा वैऱ्यावरती प्रीत. ख्रिस्ताच्या पाठोपाठ ख्रिस्ताच्या पाठोपाठ झाली पहा पाटा फुट. झाली पहा पाठोपाठ. ख्रिस्ताच्या पाठोपाठ ख्रिस्ताच्या पाठोपाठ झाली पहा फाटा फुट. झाली पहा पाठोपाठ. आणि एक आहोत का ख्रिस्तात न करा वैऱ्यावरती प्रीत. एक आहोत का ख्रिस्तात न करा वैऱ्यावरती प्रीत. गेला सांगून येशू ख्रिस्त न करा वैऱ्यावरती प्रीत. गेला सांगून येशू ख्रिस्त न करा वैऱ्यावरती प्रीत. ख्रिस्तानं सांगितलं वैऱ्यावर प्रेम करा, पण आपला वैरी जर समोरून आला तर त्याचा आपण चुंबन घेतो का बोला, नाही. त्याला आलिंगन देतो का बोला, नाही. आपण कडकडा बोट मोडितो, याचं कधी वाटोळ होईल असं आपलं इच्छित असतो. पण येशूनं सांगितलं वैऱ्यावर सुद्धा प्रेम करा, प्रीती करा. आणि म्हणून प्रीती किती श्रेष्ठ आहे ही करिंथीकरास पहिलं पत्र अध्याय 13 याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी माणसाच्या नव्हे तर देवदूताच्या भाषेत जरी बोलत असलो आणि माझ्या ठावी जर प्रीती नसेल तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांजा आहे. माझं सारं शरीर जरी मी जाळण्यात दिलं, माझी सारी संपत्ती मी दानधर्म केली, पण माझ्या ठावी जर प्रीती नसेल तर मी काहीच नाही. म्हणून विश्वास असा टिकणारी, पण तो प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे प्रेम हे महत्त्वाचं आहे. मग या प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. पहिलं प्रेम आईचं प्रेम. आईचं प्रेम असं म्हणतात की आकाशाचा केला कागद, वृक्षाची केली लेखणी, समुद्राची केली शाही, तरी मातृप्रेमाची महती कुणालाही लिहिता येत नाही. किती ग्रंथ झाले, किती पुस्तकं झाले, किती काव्य झालं, परंतु मातेचं प्रेमाचं वर्णन कुणालाही करता आलेलं नाही. कारण हा 2 अक्षरी शब्द आहे. लोण्यासारखा मऊ आहे, फुलासारखा त्याला सुगंध आहे. आणि म्हणून आईचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून या आईच्या प्रेमापेक्षाही मोठं प्रेम आहे, ते म्हणजे देवाचं प्रेम आहे. योहान 3:16 लिहिलेलं आहे की देवाने माणसावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्याचा नाश होऊ नये, तर त्याचा सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणून परमेश्वराचं प्रेम हे आईच्या प्रेमापेक्षाही मोठं आहे. आणि म्हणून आता बहिणीचं प्रेम याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, कारण आता मंत्री लोक बहिणीचे भाव झालेले आहेत आणि त्यांना ते लोक आता त्यांच्या बँकेमध्ये बॅलन्स ठेवतात, पैसे टाकतात, म्हणून ते भाव आता श्रेष्ठ आहेत. आता काय बाया म्हणतात की
सख्या भावाने नाही कधी असं केलं, आता मंत्र्यांनी केलं म्हणे आम्हाला पैसे दिले. आणि म्हणून हे बहिणीचं प्रेम वेगळं, आता बायकोचं प्रेम वेगळं. शहरामध्ये बायकोला वेगळं नाव आहे मिसेस. मी पुण्याला गेलो होतो ते एक जण मला म्हणे गुरुजी, तर माझा विद्यार्थीच होता, त्याने मला सांगितलं ही माझी मिसेस. त्याचं नवीनच लग्न झालं होतं, त्याने मला ओळख करून दिली, ही माझी मिसेस. मी म्हणलं त्याच्यात काय विशेष आहे. आणि मग तो हसला. आणि मिसेसचं प्रेम कसं असतं, तिला वेगळं नाव. आग मैना तुझी हाऊस पूर्वीन, तुला जोडीन कोल्हापूर दावीन, तुला जोडीन सोलापूर दावीन, तुला जोडीन मुंबईर दावीन. आग मैना तुझा हाऊस पूर्वीन, आग मैना तुझी हाऊस पूर्वीन, तुला जोडीन मोनवीर दावीन, तुला जोडीन कोल्हापूर दावीन, तुला जोडीन मुंबईर दावीन. हो, पण असं कोण म्हणतात का? असं कोणी म्हणतंय का? आहो आई, आहो मम्मी, आहो पप्पा, तुम्हाला मुंबई दावीन, जोडीनं फिरवीन. तुम्हा जोडीनं फिरवीन, तुम्हा दोघाला मद्रासला नेईन. तुम्हा दोघांना गोव्याला नेईन, तुम्हा दोघांना मद्रासला नेईन, तुम्हा दोघांना बेलगीन नेईन. म्हणून असं कोणी म्हणत नाही, कारण सध्या मिसेस तिच्यावर प्रेम फार चांगलं असतं. आणि म्हणून आता मध्ये संजूला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. आणि त्याने आम्हाला दिल्ली, आग्रा वगैरे वगैरे सर्व काही फिरून दाखवलं. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही बरेच पर्यटन स्थळं पाहिले. 6 डिसेंबरला आम्ही संसद भवनला होतो आणि 13 तारखेला तिथं हल्ला झाला होता. 13 तारखेला आम्ही घरामध्ये होतो. म्हणजे आम्ही सर्वजण वाचले त्या ठिकाणी. आणि म्हणून हे जे दाखवलेले अशा मुलाला काय म्हणतात, आईचा पुत्र देगा गुंडा, आईचा पुत्र देग गुंडा, आईचा पुत्र देग गुंडा, आणि त्याचा त्रिलोकीला गोझेला, त्याचा त्रिलोकीला गोझेला. त्याचा त्रिलोकीला गोझेला, त्याचा त्रिलोकीला गोझेला, त्रिलोकीला गोझेला, त्याचा त्रिलोकीला गोझेला. आईचा पुत्र देगा गुंडा, त्याचा त्रिलोकीला गोझेला. म्हणजे हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून मुलं इफिसी कागदपत्र अध्याय 6 वचन 1 मध्ये सांगितलेलं आहे की तो मुलांना तुम्ही आपल्या आईबापाचा म्हातारपणामध्ये सांभाळ करा, कारण हीच पहिली आज्ञा, अभिवचन असलेली पहिली आज्ञा आहे. आणि म्हणून प्रत्येक मुलाने म्हातारपणामध्ये आपल्या आईबापाची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे.